अस्तित्व स्वतःचे ज्यांना असल्याची खात्री नाही, ते सांगतात ही दुनिया तरण्याची खात्री नाही. ते सांगतात ही दुनिया तरण्याची खात्री नाही. दीवाने खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. मी येथे आयते मोती मिळवाया आलो नाही, बुडलो तर परवा नाही, भिडणार तळाला आहे. तर मित्रांनो, आज आपण मराठी गझलकार दत्तप्रसाद जोग यांची दर्जेदार आणि उस्तादाना मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा और बुलंद अशार. दत्तप्रसाद जोग का ताल्लुक कुआ से है, जहां वो डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर में एक्सटेंशन ऑफिसर की हैसियत से काम कर रहे हैं. एक तवील अरसे से पुख्ता मराठी गजलें कह रहे हैं दत्तप्रसाद जोग. आज के दौर में आधुनिक वाल्मीकि के नाम से जाने जाने वाले मराठी के दिग्गज कवि गदी माडगुळकर, इनकी उल्लेखनीय मराठी काव्य रचना गीत रामायण ये दुनिया भर में पॉपुलर है और पसंद की जाती है, ये सबको पता है. तो माडगुळकर रचित इस मराठी गीत रामायण का हिंदी तर्जुमा यानी हिंदी ट्रांसलेशन दत्तप्रसाद जोग इन्होंने हाल ही में कुछ वर्षों पहले किया है, जिसे गवर्नमेंट ऑफ इंडिया ने प्रकाशित किया है, शाया किया है. तो एज अ हिंदी ट्रांसलेटर, ये भी एक अहम काम है दत्तप्रसाद जोग का. दोस्तों, उर्दू शायरी में मीर और गालिब ये सबसे बड़े शायर माने जाते हैं, इसमें कोई भी दो राय नहीं है. लेकिन उर्दू अदब में मिर्ज़ा दाग और इमाम बख्श नासिक साहब को उस्ताद की हैसियत से जो मर्तबा हासिल था, वो उर्दू शायरी में किसी और को नसीब नहीं हो सका. दोस्तों, मराठी शायरी में उस्ताद और शागिर्द की ये जो रिवायत है, परंपरा है, ये बहुत ज़्यादा न सही लेकिन फिर भी बहुत प्रचलित हो रही है, जिसमें दत्तप्रसाद जोग का एक बड़ा कंट्रीब्यूशन नजर आता है. दत्तप्रसाद जोग खुद वरिष्ठ मराठी गजलकार, वरिष्ठ मराठी शायर प्रशांत वैद्य इनके शागिर्द रह चुके हैं, और इस परंपरा को, उस्ताद शागिर्द की परंपरा को बहुत आगे तक ले जाने का जो एक काम दत्तप्रसाद जोग कर रहे हैं, वो बाकमाल है. आज की तारीख में कई सारे नौजवान मराठी गजलकार, जिसमें मेल फीमेल गजलकार का एक बड़ी तादाद है, जो दत्तप्रसाद जोग के शागिर्द हैं, और उनकी उस्तादी में उन्होंने मराठी गजल की तालीम हासिल की, और आज एक से एक खूबसूरत और दमदार शेर कह रहे हैं दत्तप्रसाद जोग के शागिर्द जो हैं वो. तो एक लंबी शागिर्दों की पीढ़ी, मराठी गजलकारों की पीढ़ी दत्तप्रसाद जोग ने पैदा की या तैयार की, ये कह सकते हैं. तो ये एक बहुत बड़ा काम है दत्तप्रसाद जोग का मराठी गज़ल के ताल्लुक से देखा जाए तो, और ये बहुत कम लोग ये काम मराठी गज़ल में आज कर रहे हैं. तो ये अपने आप में एक बहुत बड़ी बात है. तो दत्तप्रसाद जोग की जो शायरी है वो एक पुख्ता शायरी है, उस्तादाना रंग उसमें दिखाई देता है. तो हम जल्दी से नज़र डालते हैं कुछ जो बेहतरीन अशार हैं, चुनिंदा बेहतरीन अशार दत्तप्रसाद जोग के, उस पर हम नज़र डालते हैं. मित्रांनो, आपण एपिसोडच्या सुरुवातीला दत्तप्रसाद जोग यांच्या एका गझलचे 3 शेर मी तुमच्यासमोर पेश करतो, ते बघा. बदल ऋतूंचा घडून गेला मला समजला नाही, बदल ऋतूंचा घडून गेला मला समजला नाही, आकाशाच्या श्रावण सरला डोळ्यांमधला नाही, आकाशाच्या श्रावण सरला डोळ्यांमधला
नाही. आता हा एक शेर बघा. प्रवास त्याचा सुद्धा मोठा रंजक होऊ शकतो. प्रवास त्याचा सुद्धा मोठा रंजक होऊ शकतो. ज्याने ध्येय निवडले आहे, मार्ग निवडला नाही. ज्याने ध्येय निवडले आहे, मार्ग निवडला नाही. आणि आता हा एक सुंदर शेर बघा. या पृथ्वीवर असला एखादा टापू आहे का? या पृथ्वीवर असला एखादा टापू आहे का? कुठल्याही धर्माचा झेंडा जिथे फडकला नाही. कुठल्याही धर्माचा झेंडा जिथे फडकला नाही. एक प्रोग्रेसिव्ह थॉट या शेरमध्ये दिसून येतो. आणि आता पुढचे हे दोन शेर बघा एका गझलचे. मी तुझे आतुर डोळे पाहतो. मी तुझे आतुर डोळे पाहतो. वाटते की शब्द कोडे पाहतो. वाटते की शब्द कोडे पाहतो. आणि हा एक शेर बघा. आकड्यांमध्ये पुरा सरतो दिवस. आकड्यांमध्ये पुरा सरतो दिवस. शेवटी शून्यात थोडे पाहतो. शेवटी शून्यात थोडे पाहतो. आणि आता एका गझलचे हे दोन शेर बघा. कुडता आणि मन दोन्हीही सुरकुतलेले. कुडता आणि मन दोन्हीही सुरकुतलेले. एक बरे कुडत्याला इस्त्री करता येते. एक बरे कुडत्याला इस्त्री करता येते. एक आगळा वेगळा विचार, एक जदीद शायरीच्या रंगाने दत्तप्रसाद जोगनी हा मांडलेला दिसतो, जो नक्कीच मराठी शायरीला आणि मराठी गझल विश्वाला समृद्ध करणारा असा हा शेर आहे. आणि हा दुसरा शेर बघा याच गझलच्या. जवळपास शोधून ठेवला माझा विठ्ठल. जवळपास शोधून ठेवला माझा विठ्ठल. बिझी जरी असलो मी वारी करता येते. बिझी जरी असलो मी वारी करता येते. हा पण एक प्रोग्रेसिव्ह विचाराचा शेर आहे. आणि आता एक गहिरा फिलॉसॉफिकल थॉट दत्तप्रसाद जोग यांच्या एका शेरामध्ये बघा. त्या दिवसानंतर मग पुढच्या आयुष्याला जगणे म्हण. त्या दिवसानंतर मग पुढच्या आयुष्याला जगणे म्हण. तुला उमजले ज्या दिवशी या कारण जन्माचे आहे. तुला उमजले ज्या दिवशी या कारण जन्माचे आहे. एक गहिरा फिलॉसॉफिकल थॉट आहे या शेरमध्ये. आणि मित्रांनो, आता एका गझलचे दत्तप्रसाद जोग यांच्या 2-3 शेर तुमच्या समोर मी पेश करतो. ते बघा. मला तर अवगतच नाही कला ही हात बघण्याची. मला तर अवगतच नाही कला ही हात बघण्याची. कधी देऊन बघ सवलत तुझ्या डोळ्यात बघण्याची. कधी देऊन बघ सवलत तुझ्या डोळ्यात बघण्याची. आणि हा शेर बघा. हरवला तो म्हणावे की स्वतःला गवसला आहे. हरवला तो म्हणावे की स्वतःला गवसला आहे. अचानक लागली त्याला सवय शून्यात बघण्याची. अचानक लागली त्याला सवय शून्यात बघण्याची. आणि हा एक लाजवाब शेर बघा. तळाशी खोल डोहाच्या मला जाण्यात आहे रस. तळाशी खोल डोहाच्या मला जाण्यात आहे रस. तुझीही हौस भागव तू मला पाण्यात बघण्याची. तुझीही हौस भागव तू मला पाण्यात बघण्याची. एक सुंदर कॉन्ट्रास्ट निर्माण केलेला दिसतो या शेरमध्ये. शब्दांच्या जबरदस्त इस्तेमाल आणि जबरदस्त त्याची जी एक शब्दांमधली जी जादू आहे ते या शेरमध्ये एकदम प्रकर्षाने जाणवते. शब्दांचा जो उपयोग केलेला आहे, ब्रिलियंट उपयोग, तो या शेरमध्ये दिसून येतो. आणि आता एक आत्मचिंतन बघा या पुढच्या शेरमध्ये किती लाजवाब आहे. जगावरची नजर थोडी हटवली योग्य केले मी. जगावरची नजर थोडी हटवली योग्य केले मी. खरोखर वेळ होती ती स्वतःच्या आत बघण्याची. खरोखर वेळ होती ती स्वतःच्या आत बघण्याची. आणि याच प्रकारच्या एक आत्मचिंतन करणारा अजून एक शेर बघा दत्तप्रसाद जोग यांच्या. ती गाठ अवस्था जेथे कसलीच काळजी नाही. ती गाठ अवस्था जेथे कुठलीच काळजी नाही. त्यानंतर अध्यात्माची कुठलीच पायरी नाही. त्यानंतर अध्यात्माची कुठलीच पायरी नाही. आणि मित्रांनो, आता हा पुढचा उत्तम शेर बघा दत्तप्रसाद जोग यांचा.
ताठ उभे चालून माकडाचा माणूस झाल्यानंतर, ताठ उभे चालून माकडाचा माणूस झाल्यानंतर पुन्हा उड्या मारून कितींचे माकड झाले आहे, पुन्हा उड्या मारून कितींचे माकड झाले आहे. आणि आता हा एक उत्तम शेर बघा, देशाच्या सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा हा शेर आहे की गुंग होऊन रोज बघतो देश माझा, गुंग होऊन रोज बघतो देश माझा, कोणत्या आगीत कुठले तेल पडते, कोणत्या आगीत कुठले तेल पडते. आणि आता एका गझलचे 2-3 शेर बघतो. हा प्रॅक्टिकल अप्रोच बघा दत्तप्रसाद जोग यांच्या या शेरामध्ये तुम्हाला दिसून येईल. नात्यांना समजावत जावे, नात्यांना समजावत जावे, काळ बदलतो गरज बदलते, काळ बदलतो गरज बदलते. आणि हा शेर बघा, रोज नवेपण मी अनुभवतो, रोज नवेपण मी अनुभवतो, नवी वेदना सलगी करते, नवी वेदना सलगी करते. आणि हा एक शेर बघा, सगळे विसरून झाले आहे, सगळे विसरून झाले आहे, हेच एक आता आठवते, हेच एक आता आठवते. आणि मित्रांनो, आता दत्तप्रसाद जोग यांचा अजून एक उत्तम शेर बघा, म्हणजे डेव्हलपमेंट आणि शहरीकरण या गोष्टींना एक विषय म्हणून त्यांनी हा एक शेअर केलेला आहे. एक उत्तम थॉट ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. एक योजना शिजली तिकडे शहरामध्ये, एक योजना शिजली तिकडे शहरामध्ये, इकडे एका गावाचे वाटोळे झाले, इकडे एका गावाचे वाटोळे झाले. आणि हा एक उत्तम शेर बघा दत्तप्रसाद यांचा, माझ्यातल्या मुलाला घेऊन कोण गेले, माझ्यातल्या मुलाला घेऊन कोण गेले, हल्ली मुळीच नाही स्वप्नात येत शाळा, हल्ली मुळीच नाही स्वप्नात येत शाळा. दोस्तों, कहते हैं कि सुख, ऐश्वर्य, आनंद, ये जो ह्यूमन इमोशंस होते हैं, इसमें क्रिएटिविटी का जो सामर्थ्य है वो होता ही नहीं है, वो शून्य होता है. क्रिएटिविटी का जो सामर्थ्य है वो सिर्फ दुख में होता है, वेदना में होता है, इनकम्प्लीटनेस में होता है. तो इस ताल्लुक से दत्तप्रसाद जोग साहब का ये खूबसूरत मराठी शेर देखिए. कुठेतरी पाहिजे बिघडलेले काही, कुठेतरी पाहिजे बिघडलेले काही, कविता ही त्याशिवाय नाही घडत कधी, कविता ही त्याशिवाय नाही घडत कधी. आणि आता अजून एक सुंदर शेर बघा दत्तप्रसाद जोग यांच्या. सत्य नेहमी कटू असतं या फ्रेजला एक सार्थक करणारा किंवा फ्रेजला आवाज देणारा एक शेर दत्तप्रसाद जोग यांचा, तो बघा. मेकअप शिवाय कठीण होते बघणे, मेकअप शिवाय कठीण होते बघणे, सत्य आजचे इतके काळे असते, सत्य आजचे इतके काळे असते. तर एक सामाजिक परिस्थितीवर, आजच्या सामाजिक परिस्थितीवर एक प्रहार केलेला दिसतो या शेरमध्ये. आणि हा एक अजून एक दर्जेदार शेर बघा, एक उत्तम शेर आणि एक वेगळा ख्याल. ठिणगी नव्हती ती जन्माला आली, ठिणगी नव्हती ती जन्माला आली, आता इकडे वारा येऊ शकतो, आता इकडे वारा येऊ शकतो. बघा किती एक सुंदर संभावना आणि व्यक्त केली आहे या शेरमध्ये. आणि एक प्रकारे परत एक सामाजिक विषमतेवरच भाष्य करणारा हा शेर आहे. आता एक राजकीय आशय आणि मानवी विवशता किंवा मानवी लाचारी आपल्याला त्याच्यावर भाष्य करणारा दत्तप्रसाद जोग यांचा हा एक उत्तम शेर बघा. बघत राहतो बोटावरच्या शाईला माणूस, बघत राहतो बोटावरच्या शाईला माणूस, त्याला त्याचे गणित फक्त फसलेले आठवते, त्याला त्याचे गणित फक्त फसलेले आठवते. आणि हा पुढचा शेर सादर करायच्या आधी मला माझा एक जुना शेर आठवतो कि तू भी हालात का खामोश तमाशाई है, तू भी हालात का खामोश तमाशाई है, तू समझता है तेरा हाथ नहीं, ऐसा नहीं,
तू समजता है तेरा हात नाही, ऐसा नहीं. तर दत्तप्रसाद जोग यांच्या एक वेगळ्या अंदाजमधला अभिव्यक्त झालेला हा शेर बघा. दूर राहिलो वा आपण सहभागी झालो, दूर राहिलो वा आपण सहभागी झालो, आपण कुठलीही घटना थांबवली नाही, आपण कुठलीही घटना थांबवली नाही. आणि आता लहान मुलांच्या निरागसतेवर भाष्य करणारा हा एक मोठा शेर बघा दत्तप्रसाद जोग यांचा. कसे ते बालपण होते जमा होतच नसे कसरा, कसे ते बालपण होते जमा होतच नसे कसरा, कदाचित त्या वयामध्ये मनाला कोपरे नव्हते, कदाचित त्या वयामध्ये मनाला कोपरे नव्हते. आणि आता मित्रांनो, एपिसोडच्या शेवटी दत्तप्रसाद जोग यांचा एक लाजवाब आणि एक सिग्नेचर शेअर तुमच्यासमोर मी सादर करतो. अस्तित्व स्वतःचे ज्यांना असल्याची खात्री नाही, अस्तित्व स्वतःचे ज्यांना असल्याची खात्री नाही, ते सांगतात ही दुनिया तरण्याची खात्री नाही, ते सांगतात ही दुनिया तरण्याची खात्री नहीं. तो दोस्तों, ये थे मराठी गज़लकार दत्तप्रसाद जोग. इनकी शायरी के ख़जाने से कुछ चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने पेश किए. तो मुझे उम्मीद है दोस्तों, ये अशार, ये एपिसोड आपको ज़रूर पसंद आया होगा. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.